सप्टेंबर 2020 पासून दिल्लीमध्ये जे काही शेतकरी विधायकाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं तुलनेने प्रमाण कमी दिसतंय. तर याच पार्श्वभूमीवर आपण हे 3 विधायक काय आहेत, हे आपल्या नवीन व्हिडिओत जाणून घेऊ. नमस्कार, मी विजय. आणि मी स्वाती. 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्या बैठकीत शेतकरी संदर्भातील 3 कायदे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजूर केले. त्याच कायद्यांची अंमलबजावणी सप्टेंबरमध्ये झाली. एकूण 3 कायदे आहेत. त्यातील पहिला कायदा आहे शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य अर्थात प्रोत्साहन व सुविधा कायदा 2020. दुसरा कायदा आहे शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार अर्थात सशक्तीकरण आणि संरक्षण कायदा 2020. तर तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती करार 2020. ह्यातील पहिला कायदा असा आहे की कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020. हा कायदा कृषी मालाच्या तरतुदीबाबत आहे. त्यामध्ये पूर्वी शेतकरी स्वतःचा माल हा APMC ला विकत होता, मात्र आता ह्या कायद्यामुळे तो हव्या त्या व्यापाऱ्याला स्वतःचा माल विकू शकतो. ह्या कायद्याअंतर्गत शेतकऱ्याला राज्यात व राज्याबाहेरील स्वतःचा माल विकण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र यापूर्वी शेतकरी जवळील बाजारपेठेमध्ये ठराविक किमतीला स्वतःचा माल विकत होता, मात्र ह्या कायद्यामुळे आता त्याला देशभरातील कोणत्याही बाजारपेठेमध्ये स्वतःचा माल विकण्याची मुभा मिळणार आहे. या कायद्याअंतर्गत शेतकऱ्याला राज्यात आणि राज्याबाहेरील स्वतःचा माल विकण्याची मुभा मिळालेली आहे. पूर्वी शेतकरी जवळील बाजारपेठेमध्ये ठराविक किमतीला स्वतःचा माल विकत होता, मात्र आता तो देशभरातील कोणत्याही बाजारपेठेत स्वतःचा माल विकू शकतो. एकंदरीत शेतकऱ्याच्या मालाला ग्राहक लवकर मिळावा व किंमत चांगली मिळावी, हाच या कायद्याचा हेतू दिसतोय. यातील दुसरा कायदा आहे शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कायदा. हा करार असा सांगतो की शेतकरी पूर्व नियोजित किंवा अगोदरच आपला शेतमालाशी व्यावसायिकांशी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने किंवा करार करून घेऊ शकतो. यामध्ये याचा फायदा असा होतो की ज्यांची 5% जर कमी आहे त्यांना फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारभावामध्ये जी अनिश्चितता असते त्या अनिश्चिततेपासून हा शेतकरी लांब राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बाजारभाव विकतेवेळी शेतकऱ्याला आणि ग्राहकांमध्ये कोणताही मध्यस्थ नसणार आहे. हा तर दुसऱ्या कायद्याचा महत्त्वाचा भाग आहे. अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. या कायद्याअंतर्गत सरकारने काही अपवादात्मक युद्ध परिस्थिती वगळता आणि कृषी उत्पादन याच्यातून वगळले आहेत. म्हणजेच अगोदर ज्याप्रमाणे शेतकरी कोणत्याही मालाचा साठा करू शकत नव्हते, आता ते या कायद्याअंतर्गत ते करू शकतात. मात्र यामध्ये कडधान्य, डाळी, तेलबिया, बटाटे हे ज्या काही आवश्यक वस्तू आहेत ते याच्यातून वगळले आहेत. पण इतरत्र ज्या वस्तू आहेत त्याचा ते साठा करू शकतात. या कायद्याचा फायदा पाहायला गेला तर यातून निर्बंध कमी झाल्यामुळे परकीय गुंतवणूक वाढेल आणि तसेच गुंतवणूकदारांचाही ओघ वाढेल. तसेच किंमत स्थिर राहण्यास मदत होईल आणि किंमत स्थिर राहिल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होईल. कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020 ज्याला विरोधकांचा विरोध आहे. त्यांच्या मते जर कृषी समित्या नष्ट झाल्या तर राज्याला जो कर मिळतो तो मिळणार नाही व यामुळे राज्याचं नुकसान होईल. या समित्या जर नष्ट झाल्या तर मध्यस्थी व दलाल या लोकांचं काय होईल, असं बी त्यांचं म्हणणं आहे. आणि ते शेवटी असं म्हणतात की जर या समित्या राहिल्या नाहीत तर किमान किंमत जी यंत्रणा आहे तर ती यंत्रणा मोठी असेल व यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल. यामुळे विरोधक या कायद्याला विरोध करत आहेत. दुसरा कायदा अर्थात कंत्राटी शेती पद्धतीचा कायदा संमत करते वेळी असं सांगितलं होते की यामुळे शेतकऱ्यांचा विकास होईल. मात्र विरोधकांनी असं म्हटलं की खरोखरच शेतकऱ्यांचा विकास होईल का, यासाठी त्यांनी काही मुद्दे मांडले. पहिला मुद्दा हा होता की कंत्राटी शेती पद्धत करते वेळी शेतकरी व्यवस्थित पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने वाटाघाटी करू शकतील का. आणि दुसरा मुद्दा हा होता की जे अल्पभूधारक आहेत त्यांच्यामध्ये हे जे मोठे व्यवसायिक आहेत ते रस दाखवतील का. या मुद्द्यांच्या आधारे हा दुसरा कायदा विरोधकांनी उचलून धरला आहे. तिसरा कायदा आहे जो अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा आहे. त्यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की या कायद्यातील तरतुदीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यातील त्यांचा असा पहिला मुद्दा आहे की अनेक मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते भला मोठा उत्पादनाचा साठा करतील. तसेच शेतकऱ्यांनी ज्या कंपन्यांशी डील केला आहे
आहे की त्याप्रमाणे उत्पादन घ्यायचा, त्याची त्यांना कमी किंमत मिळेल अशी त्यांनी भीती वर्तवली आहे. तसेच जो काही कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या कायदा अंमलात येईलच की नाही अशी त्याची त्यांना शंका वाटते. ह्याच 3 काही मुद्दे आहेत की जे विरोधकांनी या आंदोलनात उचलून धरले आहेत. दिल्लीमध्ये जे काही शेतकरी आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये पंजाब आणि हरियाणा राज्याचा मोठा सहभाग आहे. यामध्ये काही महत्त्वाची कारणे आहेत, त्यातीलच काही मुद्द्यांवरती आपण नजर टाकूयात. त्यातील पहिलं कारण म्हणजे देशातील जे एकूण बाजार समिती आहेत त्यापैकी 33% बाजार समित्या एकट्या पंजाब राज्यामध्ये आहेत. सरकार जे काही कृषी बाजार समित्यांकडून जे काही कृषी उत्पन्न खरेदी करतं त्यामध्ये इतर राज्यातून फक्त 10%, एकट्या पंजाब राज्यातून 90% कृषी माल खरेदी केला जातो. कारण पंजाबमध्ये हमी भाव जास्त प्रमाणात आहे आणि याचाच फायदा तेथील शेतकऱ्यांना होतो. त्याचप्रमाणे तेथील आडती आणि व्यापाऱ्यांची जी साखळी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, जे करून ते फक्त माल खरेदी करत नाहीत तर वेळप्रसंगी शेतकऱ्यांना पैसे देतात. तसंच तेथील शेतकऱ्यांचे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची संख्या कमी प्रमाणात आहे इतर राज्यांच्या तुलनेत. तसेच पंजाबमधील शेतकरी हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न घेतात. तर विरोध या गोष्टीला होतोय की नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार पंजाबमधील शेतकरी आपला कृषी माल हा खुल्या बाजारपेठेत व इतर राज्यांमध्ये विकू शकतो आणि याचाच परिणाम पंजाबमधील कृषी बाजार समित्यांवरती होईल. हाच मुद्दा उचलून पंजाबमधील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं प्रमाण कमी दिसून येते. त्याचे 2 प्रमुख कारणं सांगता येतील. एक म्हणजे स्थानिक राजकारणीय लोक, त्यांना हा विषय महत्त्वाचा वाटत नाहीये म्हणून ते उचलून धरत नाहीत, किंवा दुसरं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगाम सीझन चालू आहे त्यामुळे शेतकरी हा त्याच्या शेतामध्ये व्यस्त असतो. ह्या कारणांमुळे दिल्लीतील आंदोलन जे चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रमाण कमी दिसून येते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे कमेंटही द्यायला विसरू नका.